श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 25वा हनुमंत प्रताप वर्णन. ओम श्रीराम. श्रीराम प्रभूंना या सर्वांना पाहून अतीव आनंद झाला आहे. तदनंतर मग अंगद श्रीरामांसमोर ते ब्रह्मपत्र वाचून दाखवत आहे. तेव्हा त्या पत्रात हनुमंतांचे हृदयगत काय आहे तर हे समग्र विश्व राममय आहे आणि तो राम माझ्या हृदयात आहे. कारण रामदूत ही मुद्रा स्वयं श्रीराम प्रभूंनी माझ्या हृदयावर कोरलेली आहे व त्याच राममुद्रेमुळे मी समुद्र उल्लंघन करून सीतामातेचा शोध घेतला व लंका दहन करू शकलो. तसेच सुरसा, सिंहिका, पडलंका यांचा विध्वंस करू शकलो. आणि हे सर्व ऐकून सगळेजण तृप्त झाले आहेत व आता पुढे अंगद आणखी पत्र वाचन करत आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासातील हा क्षण बहुमोलाचा आहे. कारण साधकाच्या प्राणाच्या म्हणजे हनुमंतांच्या कर्तृत्वाचे निवेदन साक्षात त्याच्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजेच श्रीरामांच्या समोर प्रत्यक्षात सत्कर्म म्हणजेच अंगद करत आहे. कारण या अशा महान कर्तृत्वाचे निवेदन करण्याचा अधिकार फक्त सत्कर्मालाच असू शकतो आणि या कर्तृत्वाची नोंद ज्या निर्मिती संस्थेकडे म्हणजेच ब्रह्मदेवाकडे झालेली असते त्याच निर्मिती संस्थेकडून हे कर्तृत्वपत्र आलेले आहे. या कर्तृत्वपत्रात प्राणाचे हृदयगत काय आहे तर प्राण आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणतो की हे गुरुदेवा, तुम्ही मला कृपांकित करून व गुरुपुत्र या मुद्रेने मुद्रांकित केल्यामुळेच मी हे महान कर्तृत्व करू शकलो. तुमच्यामुळेच मी शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजेच शोध मोहीम पूर्ण करून भवसागर पार केला व सर्व वामशक्तींचे शुद्धीकरण करून व आवश्यकतेनुसार नाशही केला. तसेच अशोक स्थानाचा शोध घेऊन त्या परमशांती मातेचा म्हणजेच सीतामातेचा शोध लावला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरुड गतीने ऊर्ध्व अशी महान झेप घेऊन त्या हिरण्यगर्भ नगरीचे शुद्धीकरण म्हणजेच लंका दहन करून ती अवतरण प्रक्रिया सुरू केली व त्या प्रक्रियेनेच हिरण्यगर्भ नगरीचे परिवर्तन करून तिला पूर्व अवस्था प्राप्त करून देऊन सुवर्ण प्रकाशमय असलेले चैतन्यमय रूप प्राप्त करून दिले आहे. व हे आत्मस्वरूप गुरुदेवा, हे सर्व मी तुमच्यामुळेच करू शकलो. हेच माझे हृदयगत आहे व हे प्राणाचे हृदयगत निवेदन ऐकून
आत्मस्वरूप सद्गुरूसह सर्वच मंडळी संतृप्त झाली आहेत व आता सत्कर्म त्या कर्तृत्व पत्रातील पुढील निवेदन करत आहे. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे कथेमध्ये श्रीराम प्रभूंना अतीव आनंद झालेला आहे, कारण ही सगळी मंडळी परत सीतामातेचा शोध घेऊन आलेली आहेत आणि ब्रह्मदेवाने कर्तृत्वपत्र लिहून दिलेलं आहे आणि त्या कर्तृत्वपत्राचं वाचन अंगद श्रीरामांच्या समोर करत आहे. त्यात हनुमंतांचं हृदयगत काय आहे, तर हे समस्त विश्व हे राममय आहे आणि तो राम माझ्या हृदयात आहे आणि त्या रामामुळेच मी समुद्र उल्लंघन करू शकलो, सीतामातेचा शोध लावू शकलो, लंका दहन करू शकलो, सिंहिकेचा विध्वंस करू शकलो आणि परत पडलंकेचा विध्वंस करू शकलो, सुरसा राक्षसनीचा विध्वंस करू शकलो. हे सगळं मी फक्त आणि फक्त श्रीरामांच्यामुळे करू शकलो. हे हनुमंतांचं हृदयगत आहे, म्हणजे हृदयातली भावना आहे, हृदयातली जाणीव आहे, हृदयातली संवेदना आहे. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाच्या दृष्टीने हा जो क्षण आहे ना कुठला, त्याच्या कर्तृत्वाचं निवेदन, त्याच्याच ठिकाणी असलेलं सत्कर्म हे त्यांच्याच आत असलेल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर करत आहे. अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा क्षण आहे. तर हे आत्मनिवेदन सत्कर्म करत असतं. बरोबर का, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आत्मनिवेदन कुणीही करू शकत नाही. आत्मनिवेदन हे सत्कर्म करतं, कारण त्याकरता आपण सत्कर्म केली पाहिजेत ना. आपण जर दुष्कर्म केली तर आपण आत्मनिवेदन करूच शकत नाही. आत्मनिवेदन सत्कर्म केल्यावरच करता येतात, कारण आत्मनिवेदन म्हणजे जीवाने जी कर्म केलेली असतात, जे काय केलेलं असतं त्याचं निवेदन आत्म्याला करायचं असतं, त्याला आत्मनिवेदन म्हणतात. आणि नवविधा भक्तीतली ही सर्वश्रेष्ठ शेवटची भक्ती आहे. आत्मनिवेदनानंतरच जीवाला किंवा साधकाला मोक्ष मिळू शकतो. आणि ते आत्मनिवेदन कोण करू शकतं, तर फक्त सत्कर्म. इथे सत्कर्म आपण कोणाला म्हटले, अंगदाला. अंगद हे करतंय आणि मग ते सत्कर्म सांगते की प्राणाच्या हृदयात काय भावना आहे, तर प्राणाच्या हृदयात ही भावना आहे की हे गुरुदेवा, तुम्ही माझा स्वीकार केला, मला अनुग्रह दिला, मला गुरुप्रणित साधना दिली, मी ती साधना प्रचंड तळमळीने आणि अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करून केली, त्यामुळे तुमची माझ्यावर गुरु कृपा झाली आणि त्या गुरुकृपेच्या बळावर मी गरुडाच्या गतीने, इथे गरुडाच्या गतीने शब्द वापरलेला आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि अतिशय महत्त्वाचा शब्द आहे हा. कारण जर साधकाला ऊर्ध्व प्रवास करायचा असेल ना, म्हणजे भ्रूमध्याच्याही पुढचाही, तर साधकाला प्रचंड मनाच्याही अतिप्रचंड गती निर्माण करावी लागते. ही गती कशी निर्माण होते, तर ही एक तळमळ, शुद्धीकरण आणि सद्गुरूंच्या प्रती संपूर्ण समर्पण याने मनाला अशी एक गती निर्माण होते की त्या गतीने अंतर्गत सगळी शुद्धी होतेच होते, परंतु ती गती ऊर्ध्व झेप घेऊन त्या आत्मतत्वाकडे, त्या ब्रह्मतत्वाकडे, त्या परब्रह्मतत्वाकडे झेप घेते आणि तिथे जाऊन मग ते आत्मतत्व किंवा ते परब्रह्मतत्व खाली अवतरित करायचं असतं. तर आता इथे प्राणाने ही ऊर्ध्व गती घेतली, त्या गतीने काय झालं, तर संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झाली. शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे काय, तर लंका दहन, सीतामातेचा शोध, याला आपण शुद्धीकरण प्रक्रिया म्हटले. ही शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करून केली, त्यानंतर मग ती परमशांती कुठे आहे, अशोक स्थानी, जिथे शोक नाही,
असं स्थान म्हणजेच हे ब्रह्मरंध्र किंवा याही पुढचा भाग मग ब्रह्म परब्रह्म वगैरे वगैरे या स्थानावरती आहे. त्याचा शोध लागला आणि त्या हिरण्यगर्भ नगरीचंही रूपांतरण केलं. शुद्धीकरण करून रूपांतरण. शुद्धीकरण एक वेळेला करणं सोपं आहे, तसं तर खूप अवघड आहे, परंतु होऊ शकतं. परंतु रूपांतरण परिवर्तन हे महाभयंकर गोष्ट आहे. त्यासाठी आपण मागच्या अध्यायाने पाहत आलो की त्यासाठी पाश बाधा होऊ न देणे, पाश बंधनमुक्त होणे, तेव्हा ती प्रक्रिया आणि ती मी करू शकलो हे गुरुदेवा तुमच्या कृपेने. हे प्राणाचं हृदयगत आहे. आणि एवढं सगळं करून काय आहे? टोटल सरेंडर, संपूर्ण समर्पण, संपूर्ण समर्पित भाव. हे बघा, 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ही त्रिसूत्री अरविंदांची सुद्धा आहे. ॲस्पिरेशन, रिजेक्शन अँड कम्प्लीट सरेंडर. ॲस्पिरेशन म्हणजे प्रचंड तळमळ. हनुमंतांना काय होती? प्रचंड तळमळ होती. कशाची? माझ्या रामाचं कार्य करण्याची. प्राणाला काय होती? ह्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन शुद्धीकरण करून ऊर्ध्व झेप घ्यायची. ही प्राणाची, माझ्या अंतरंगातली प्राणाची तळमळ. यासाठी अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याग. हनुमंतांनी विचार केला का की मग मी समुद्र उल्लंघन केल्यानंतर माझं काय झालं, मला तिकडं अपयश आलं, काय म्हणजे या विचारांचा सुद्धा त्याग आहे. अनावश्यक विचारांचा सुद्धा त्याग आहे, गोष्टीचा त्याग आहे. साधकाचा काय? माझ्या प्राणाने ऊर्ध्व झेप घेतली पाहिजे, मनाने झेप घेतली पाहिजे. त्यामध्ये जे काय आडवं येईल त्या अनावश्यक गोष्टींचा त्याग केला. आणि हे सगळं मिळवल्यानंतर संपूर्ण सद्गुरूंच्या ठिकाणी इथे हनुमंत रामांच्या ठिकाणी समर्पित होतात आणि प्राण आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित होत असतो. ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या संपूर्ण समर्पणाविषयी अतिशय आपण एक छोटासा एक मुद्दा पाहणार आहोत. छोटीशी गोष्ट आहे, मी संपूर्ण ती सांगणार नाही. त्यातला फक्त महत्त्वाचं समर्पण काय असतं हे फक्त मला सांगायचं आहे. एकदा कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी ह्या सह्याद्रीच्या डोंगराने फिरत असताना अतिशय, मी 2च ओळीत ही गोष्ट सांगणार आहे की त्या वाऱ्याची मोठा एक लहर आली आणि रामदास स्वामींची छाटी, त्यांच्या म्हणजे हे जे आपण ज्याला पंचा वगैरे असं म्हणतो किंवा शाल वगैरे म्हणूया, तर ती त्या हवेने उडाली आणि खाली खोल दरी होती, त्यामध्ये ती पडली. रामदास आणि कल्याण स्वामी रामदास स्वामींच्या पाठीमागे होती. रामदास स्वामी फक्त एवढेच म्हणाले, कल्याणा छा, आणि टी म्हणेपर्यंत कल्याण स्वामींनी त्या छाटीकडे झेप घेतली, त्याने तिला पकडलं होतं. इथे समर्पण करायचंय हा सुद्धा विचार नाहीये. आपण हेच पाहिलं की अनावश्यक विचारांचा सुद्धा त्याग आहे. म्हणजे आता माझी सद्गुरूंची छाटी पडली आहे, आता ती काढली पाहिजे, मग मी काय केलं पाहिजे, मग याच्यावर काय उपाय? काहीही नाही. टी म्हणेपर्यंत त्यांनी झेप घेतली होती आणि ती छाटी पकडली होती. मग ते त्यांच्या मनात आलं का मी खाली दरीत कोसळेल, माझा मृत्यू होईल, माझं काय होईल, काय 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 कसलाही विचार नाही. हे टोटल समर्पण आहे, हे संपूर्ण समर्पण आहे. मग ते दरीत कोसळले का? कारण सद्गुरूंची शक्ती मागे उभी असते ना. अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे हे असं टोटल समर्पण. आपण फक्त गप्पा मारतो, आपण बोलतो, मी तुमच्यासमोर आत्ता बोलतो, परंतु एवढं संपूर्ण समर्पण, आणि तेही 1 सेकंद सुद्धा लागलेलं नाही. आपण फार विचार करून समर्पण करतो, आपण करू, परंतु फार विचारपूर्वक करू. इथे ते नाही. त्याला टोटल सरेंडर म्हटलं नाही, त्याला टोटल समर्पण, संपूर्ण समर्पण म्हटलेलं नाही. त्याला समर्पण म्हणता येईल पण संपूर्ण समर्पण नाही. हे जे कल्याण स्वामींची जी कृती होती ना, याला म्हणतात संपूर्ण समर्पण. आणि एवढं कर्तृत्व करून कल्याण स्वामी म्हटले का मी तुमची छाटी सांभाळली वगैरे? नाही. हे गुरुदेवा, हे तुमच्यामुळे, हे तुम्हीच केलं. इथं जे हनुमंत श्रीरामांना म्हणतायत, हे प्रभू, हे तुम्ही करून घेतलं. साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण किंवा साधक आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर म्हणतोय, हे गुरुदेवा, तुम्ही मला गुरुपुत्र ही मुद्रा दिल्यामुळे आणि तुम्ही माझ्याकडून हे सगळं करून घेतलं, मी यात काहीही केलं नाही. एकनाथ महाराज म्हणतात ना की मी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी.
एकनाथ महाराज, ही सगळी मंडळी, आपण काय करू शकतो, आपली खरंच काय पात्रता असते. मात्र असं जर समर्पण आपल्याला साध्य झालं तर आपल्याकडनं सुद्धा अशा दिव्य कृती होऊ शकतात. हे या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.